हिंदू धर्म आणि भगवा आता सोशल मीडियावर एक जोक म्हणून राहिलेला आहे. त्याचा कोणीही पॉइंट उचलायला आणि कोणीही काहीही बोलत आहे. तुम्ही एक फोटो बघा, वर ट्विटरवर मी स्क्रोल करू लागलो आणि हा फोटो दिसला. त्याच्यामध्ये एक पत्रकाराने त्या लेडीला, जे 140 रुपयावाली लेडी, त्यांना पोलीस थांबवली होती सीजेपी प्रोटेस्टमध्ये, ती लेडीला एका पत्रकाराने विचारलं की स्टांजा किती असतात वंदे मातरम म्हणजे, कडवे किती असतात वंदे मातरम मध्ये. तिला त्याचं उत्तर आलं नाही. मग सगळीकडे तिने ट्रोल झाली की हिला हे येत नाही. मग तिच्या सपोर्टमध्ये एका ट्विटर हँडलने काय केलं, पोस्ट टाकली की 99% लोकांना तर माहितीही नसेल की वंदे मातरम मध्ये किती कडवे असतात. हे फुल आहे रिपोर्टर, जे एक आपलं पागलपणा दाखवत आहे आणि उगच काही गोष्टी नसलेला प्रश्न विचारतोय. मग मी त्याला रिप्लाय दिला की भाऊ, इथे 6 स्टांजास असतात, 6 कडवे असतात वंदे मातरम मध्ये. आणि जर कोणी कोणाला प्रश्न विचारला तर ते प्रश्न जर तुम्हाला माहिती नसेल त्याच्यानंतर अभ्यास करा. जर तुमच्यासारख्या वाचणाऱ्यांना ते माहिती नसेल तर तुम्ही वाचाल ना की बघाल यार वंदे मातरम मध्ये किती कडवे आहेत. म्हणून मी त्याला रिप्लाय दिला. त्याच्या खाली मला एक रिप्लाय काय आला माहितीये का, जे भगवाधारी असतात ते भडवे असतात. माझा दिमाग सुन्न झाला. मी त्याला काही रिप्लाय दिला नाही, कारण सोशल मीडियावर आपल्याला भांडायची जास्त सवय नाही आहे आणि मी याच्यामध्ये बिलीव्ह नाही करत. पण सोशल मीडियावर हिंदू धर्म आणि भगवाचा एवढा कचरा का झाला, एवढा जोक का बनतोय माहिती का? कारण आपल्यामधलेच काही लोक आहे ना त्याला सिरियसली घेत नाहीत. आपल्यामधलेच काही लोक आहे ना त्याच्यासोबत मिसळून जातात जोक बनवण्यासाठी. आज कुठलीही जोक उचला तुम्ही हिंदू धर्मावर होत आहेत, कुठलीही जोक उचला तुम्ही भगवाधारीवर होत आहेत. का होत आहे? तुम्हाला जर पॉलिटिकली कोणा पार्टीचा विरोध करायचा असेल तर विरोध करा ना भाई. तुम्ही ह्याच्यावर काय येत आहे की यांनी असं केलं, यांनी चला बीजेपीने भगवा घालून जर वोट मागले तर तुम्ही बी मागा ना भाई. जर तुम्हाला माहिती असेल भगवा घालून जर वोट मागले आणि वोट मिळत असेल तुम्ही बी मागा. तुम्ही तर पहिल्यापासून अपमानच करत आलाय ना, राईट? मग आम्ही फक्त त्या आयडिओलॉजीला समजतो, ज्यांना आमच्या भगव्याचा आदर केला त्याला आम्ही समोर नेणार. पण हे पॉलिटिकल, चला कोणी बीजेपीला सपोर्ट करते, कोणी काँग्रेसला सपोर्ट करते. भाऊ, मधात धर्म नका आणू ना. मधात कुठलाही धर्म नका, हिंदूच नाही कुठलाही धर्म नका आणू. पॉलिटिक्समध्ये धर्म नाही आणायचा असतो. पॉलिटिक्समध्ये आयडिओलॉजीला विरोध करायचा असतो, विचारांवर विरोध करायचा असतो, त्यांच्या कामांवर विरोध करायचा असतो किंवा त्यांच्या कामाला चांगलं म्हणायचं असतं. कुठलाही त्याच्यामध्ये धर्म, कुठलाही त्याच्यामध्ये देव, कुठलाही त्याच्यामध्ये रिलिजन नसतो आणायचा. आणि भगवाधारी आणि हिंदूंवर जर कोणी आलं तर आता तर हे जोकच झालंय आणि कोणी आपल्यामधलं काही बोलत पण नाहीये. का? कारण आपणच त्या जोकमध्ये सामील व्हायलो. बाकी तुम्हाला लवकरात लवकर डोळे उघडावे लागतील. हिंदू धर्माचे लोक जेवढे जास्तीत जास्त आपल्या धर्मासाठी राहा, आपल्या देशावर प्रेम करा, देशभक्ती करा, धर्मभक्ती करा आणि नंतर पॉलिटिक्सकडे या. माझं एवढंच म्हणणं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.